काय विजय असं करतोय होय रे हा ही पोस्ट बघ ना काय काय कर्म चांगले करा भक्ती तर रावण पण करत होता. बरोबर आहे ना. कसं काय बरोबर आहे मग लोक कर्म चांगले करत राहतील भक्तीचा देवाच्या नामस्मरणाचा काहीच उपयोग नाही का मग फक्त तुम्ही कर्म चांगले करा बाकीचं तुम्ही नावाचं नाव घेऊ नका काही घेऊ नका ते बरोबर आहे का? तुला सांगतो तारा भाऊ 1 मिनिट पकड. यांना ओळखतो का? हा ओळखू घ्या रे आपल्या इथले त्यांचे 2 कॅन्सरचे हॉस्पिटल आहेत आपल्या इथं त्यांना 2 कॅन्सरचे हॉस्पिटल आहे यांचे पण 5 गुटख्याचे कारखाने पण आहेत. आयला म्हणजे असं झालं 5 वाईट कामं झाकण्यासाठी 2 चांगली कामं करायची. तेच ना बरोबर आहे ना तोच तो विजय. अरे मग भक्ती नामस्मरण का महत्वाचं? भक्ती काय करणार आपल्याला आपल्या बुद्धीला कायम चांगल्या गोष्टीत अडकून ठेवणार आणि नामस्मरण काय करणार वाईट गोष्टींपासून आपल्याला लांब ठेवणार. बरोबर ओके. मग काय पण रोहित भाऊ रावण तर फक्त महादेवाचा होता कधी पराभव झाला नाही. ग्रहण त्याच्या खाली होते विद्वान होता. तारा भाऊ कसं आहे रावणाकडे सगळं होतं. शक्ती होती बुद्धी होती सामर्थ्य होतं सगळ्यात मोठा ज्योतिष होता आणि सगळं सामर्थ्य संपन्न होता. पण रावणाकडे एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे चारित्र्य जे आपल्या प्रभू श्री रामचंद्रांकडे होते. रावण का हरला? सगळं असून त्याच्याकडे चारित्र्य नाही तर तुमचा कुठंच विजय नाही. आणि म्हणून ते म्हटलं गेलंय ना की चमत्कारापेक्षा विश्वास मोठा आणि श्रद्धेपेक्षा आचरण महत्वाचं म्हणून चारित्र्य महत्वाचं. चला रामनवमीच्या तयारीला लागायचं. यस जय जय श्रीराम.